आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अनुषंगाने नवी मुंबई भाजपच्या वतीने आयोजित व्यापारी संमेलन पारसिक हिल बेलापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले। या संमेलनाचे नेतृत्व नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी केले। नवी मुंबईतील विविध विभागातील व्यापारी बांधवांनी या संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। आत्मनिर्भर भारताची बदलती व्याख्या, स्वदेशी उत्पादनांचा प्रसार, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन आणि विक्रीत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य कसे देता येईल या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली। या प्रसंगी डॉक्टर राजेश पाटील यांनी व्यापारी वर्गाला उद्देशून मार्गदर्शन करताना सांगितले की आत्मनिर्भर भारत ही केवळ घोषणा नसून प्रत्येक व्यापाऱ्याच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे आंदोलन आहे। स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन दिल्यास रोजगार निर्मिती आणि आर्थिक स्वावलंबन दोन्ही साध्य होईल। कार्यक्रमात कोकण संवादक अभिजित पेडणेकर, कविता कटकधोन, युवा मोर्चा अध्यक्ष निकेतन पाटील, नवी मुंबई व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद जोशी, सचिव सुनील छाजेड, माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील, माजी महापौर सुषमा दंडे तसेच मंडळ अध्यक्ष अजय सिंग, सुधीर जाधव, कुणाल महाडिक, भास्कर यमगर, संतोष नाईक, मालती सोनी आदी मान्यवर उपस्थित होते। या संमेलनातून आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला स्थानिक पातळीवर बळकटी मिळावी आणि व्यापारी वर्गाने स्वदेशी उत्पादने प्रोत्साहित करण्याचा निर्धार व्यक्त केला। भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्फत 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर त्या ठिकाणी एक संकल्प केला, स्वदेशीचा स्वीकार करा, भारत आत्मनिर्भर बनला पाहिजे। त्यांनी सोडून दिलेल्या संकल्पानुसार भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीनं आम्ही देखील युवा संमेलन, महिला संमेलन, शाळांमध्ये त्या ठिकाणी आत्मनिर्भर आणि स्वदेशीचा नारा देऊन त्यांच्यामध्ये एक त्या ठिकाणी संकल्प सोडलेला आहे। त्याचबरोबर आज या ठिकाणी आपल्याकडे व्यापाऱ्यांचा संमेलन होत आहे। आपण पाहतच आहात व्यापारी किती मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत। व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे। त्यांनाही त्याची कल्पना आहे की आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एक संकल्प जेव्हा घेतात त्या संकल्पाला प्रत्येक घटकाने त्या ठिकाणी प्रतिसाद दिला पाहिजे आणि तो प्रतिसाद देण्याकरता तसा एक संकल्प त्या ठिकाणी करण्याकरता आज या ठिकाणी नव्या मुंबईतले अनेक व्यापारी बंधू या ठिकाणी हजर होते आणि सगळ्यांनी त्या पद्धतीनं त्या संकल्प केलेला आहे की आज भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये त्या राज्यांमधल्या जिल्ह्यांमध्ये अनेक आपली त्या ठिकाणी आपले देश बांधव आहेत, भगिनी आहेत की जे स्वतःच त्या ठिकाणी अनेक वस्तू तयार करतात, परंतु त्या वस्तू त्या ठिकाणी आपण विक्री त्यांची खरेदी विक्री होत नाही। आपण जर त्या ठिकाणी स्वदेशीचा त्या स्वीकार केला तर आपल्या दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागणार नाही। आत्मनिर्भर भारत हे एक त्या ठिकाणी महत्वाकांक्षी आणि प्रेरणादायी अभियान आहे। या अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी आपण सगळ्यांनी स्वदेशीचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यासाठी भारतामध्येच आपण अनेक वस्तू आहेत। आज अनेक वस्तू आपण अजूनही विदेशातल्या वस्तूंवर डिपेंड राहतो। आपण आपल्या वस्तू का घेऊ शकत नाही, परंतु हा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे। याच्यासाठी ही जनजागृतीपर मोहीम आहे आणि त्या मोहिमेचा पाठपुरावा ज्या ठिकाणी नवी मुंबई भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीनं व्यापाऱ्यांचं संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं। आमचे प्रमोद जोशी सर आणि छाजेड साहेब यांच्या महासंघानं पर्टिक्युलरली एक जबाबदारी स्वीकारली की आपले सगळे व्यापारी या ठिकाणी येतील आणि मोदीजींनी जो संकल्प केलेला आहे त्याच्या अगोदर देखील आपल्याला आपल्या माहिती करता सांगतोय की जी क्षेपणास्त्र आहेत, ती क्षेपणास्त्र निकामी करण्यासाठी याच त्या ठिकाणी 400, त्याचबरोबर ब्रह्मोस अस्त्र, त्याचबरोबर INS विक्रांत, त्याचबरोबर तेजसी अटॅकिंग हेलिकॉप्टरची त्या ठिकाणी क्षेपणास्त्र ही आपल्या देशात तयार करतात।
आपल्या देशानं तयार करून अनेक देशांना त्या ठिकाणी निर्यात देखील करतात. हा मोदीजींचा दूरदृष्टिकोन आहे. दुसऱ्या करोना कालावधीमध्ये करोनाची लस भारतात केली, अख्ख्या जगाला त्या ठिकाणी अनेक जगांना त्या ठिकाणी पुरवली. आपली सगळ्यांची अपेक्षा होती अमेरिके किंवा चायनामध्ये या सगळ्या गोष्टी होती, परंतु ते आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारतात घडवून आणलं आणि त्याच भारतानं सगळ्या जगामधल्या 100च्या वर देशांना ती लस पुरवली. अशा पद्धतीनं आत्मनिर्भर भारत काय असू शकतो याची उदाहरण आहे. देशामध्ये अनेक जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. अनेक देशांतर्गत त्या ठिकाणी युद्ध सुरू आहे. अशा वेळेला आपल्याला लागणारी वस्तू ही जर त्याच देशांवर आपण अवलंबून राहिलो तर निश्चित स्वरूपामध्ये आपला आत्मघातीपणा ठरेल. अशा वेळी एक या ठिकाणी आपल्या देशामधल्याच वस्तू सगळ्या आपण स्वीकारल्या पाहिजेत, स्वदेशीचा स्वीकार केला पाहिजे. याच्यासाठी आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 2047चं स्वप्न पाहतात. कदाचित आपल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी येणाऱ्या पिढीला स्वदेशी म्हणजे काय ते कळेल. त्यासाठी अनेक गोष्टींवर मदत करतात, स्टार्टअपसाठी मदत करतात, एखादा उद्योग तयार करण्यासाठी, उद्योग धंदा सुरू करण्यासाठी. देशांतर्गत त्या आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आपल्या महाराष्ट्रात या ठिकाणी आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये मदत करतात. अनेकांना त्यांचा बिझनेस धंदा उभारण्याकरता, वाढवण्याकरता अनेक पातळीवर त्या ठिकाणी मदत करतात. त्याचा उद्देशच हा आहे की तुम्ही त्या ठिकाणी उद्योजक बना, 4 लोकांना काम धंदे द्या आणि स्वदेशीचा माल आपल्या अंतर्गतच त्या ठिकाणी का उलट आपण त्या ठिकाणी स्वदेशीचा जो आपण नारा देऊन जर वस्तू बनवल्या त्या वस्तू निर्यात झाल्या पाहिजेत. त्या निर्यात करण्याची जबाबदारी देखील आपली आहे. आपली आर्थिक व्यवस्था ही आपल्यामध्येच जर राहिली तर जो आपलं स्वप्न आहे की संपूर्ण जगामध्ये भारताचं त्या ठिकाणी नावलौकिक इतर बाबतीत झालेलं आहे, आर्थिक दृष्ट्या देखील त्या ठिकाणी झालं पाहिजे. तर त्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकापर्यंत येण्यासाठी प्रत्येक घटकांची जबाबदारी आहे. ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी हा त्याच्यामधला एक भाग आहे की आपण त्या स्वदेशीचा स्वीकार केला पाहिजे. म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आम्हाला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. त्यांना आम्ही त्या ठिकाणी माहिती करून दिली. आमच्या छाजेड साहेब किंवा जोशी सरांनी त्या ठिकाणी माहिती करून दिली की आपल्या ह्या ठिकाणी GST बाबत कसा फायदा झालेला आहे. काही व्यापाऱ्यांच्या छोट्या तक्रारी आहेत, निश्चित स्वरूपामध्ये आम्ही त्याचा फॉलोअप करू. परंतु सांगण्याचा तात्पर्य आहे की नरेंद्र मोदीजींनी जे त्या ठिकाणी उपक्रम किंवा योजना राबवल्या त्या तळागाळातल्या लोकांसाठी केल्या, त्यांना सेंट्रलाइज करून दिल्या आणि त्याच्यामुळेच आज या ठिकाणी आत्मनिर्भरतेकडे आपण वाटचाल करतोय. या पुढे देखील अनेक आमचे उपक्रम आहेत. त्या उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचून स्वदेशीचा माल हा किती चांगला आहे, का घ्यावा, हे या ठिकाणी मी पटवून देण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद. आत्मनिर्भर भारतमध्ये जे भारतीय जनता पार्टीने जे अभियान राबवलेलं आहे त्या अभियानाला आमचे व्यापारी 100% प्रतिसाद देणार आहेत. या अभियानाचं एवढंच व्यापारी प्रतिसाद नाही तर आम्ही जनतेपर्यंत पण सुद्धा जाणार आहोत. आमचा प्रत्येक व्यापारी जनतेला स्वदेशी काय माल आहे त्याचं पण हे देणार आहेत, माहिती देणार आहेत आणि तो का खरेदी करायचा याबद्दल पण आमचे व्यापारी मार्गदर्शन करतील आणि जास्तीत जास्त स्वदेशी माल कसा विक्री होईल आणि या राष्ट्राला मोठं कसं करता येईल याचे प्रयत्न आमचे सर्व नवी मुंबई व्यापारी करतात. आपकी आवाज आपकी खबर. जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.